मंडळाच्या वतीनं यस स्वस्तिक मात्रे आणि इथे मात्र बोलणारा नवनाथ मात्रे. मग अशी विशेष घडला होता. स्पर्धा तर अजिबात नाहीये, कारण प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून मात्रे शांत आहे. इथे प्रत्येक स्वस्तिक मात्रे आणि यस आय एम नवनाथ मात्रे. फर्स्ट डिलिव्हरी पहिला चेंडू यावेळेस चेंडूचा. ओहो, यावेळेस टाकले चेंडू अगदी ऑफ्टिकला पिचिंग केलेला चेंडू होता. चेंडूला अचूकता हेरली. चेंडूमध्ये वेग होता, दिशा होती, वेग होती, दिशा होती, म्हणजे तुमचा चेंडू देखील त्यात पण पडला. पहिला चेंडू निर्धाव असेल. मात्र इथे म्हणले अमित नाईक यस षटकाचा दुसरा चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा दा आहा, यावेळेस मात्र सिमलो चेंडू काढला. चेंडू मध्ये अगदी गुदगुल्या चेंडू जातो, चेंडू यावेळेस मात्र अंतिम स्टॉप मध्ये चेंडू स्टॉप केला गेलाय आणि मिळतात मात्र यावेळेस माझा 3 धावा आणि हॅलो चेक. पहिला चेंडू जरूर या ठिकाणी निर्धावला. दुसरा चेंडूवरून विचार केला तर यावेळेस मात्र 3 धावा मिळाला. 3 धावांचा या वेळेस विचार केला तर जरूर धावा येणं फार महत्वाचं आहे. यावेळेस मात्र एका बाजूला स्वप्नील, दुसऱ्या बाजूला अमित आणि गोलंदाजी मार्ग स्वस्तिक मात्र यस षटकातील तिसरा चेंडू स्वस्तिक याचा टाकलेला चेंडू. यावेळेस मात्र नक्की चांगला फटका आहे. चेंडूच्या पाठीवर 3 धावता. धावल्यानंतर पाहिजे चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत सिंगल धाव आली आहे. 3 चेंडूचा जर अलायन्स केला तर पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर 3 धावा आणि तिसऱ्या चेंडू सिंगल. टोटल मूव्स ऑन, नन ऑफ द लॉस. एंड ऑफ द फर्स्ट डिलिव्हरी इट्स स्कोर मूव्स ऑन द 4 रन्स. यस 4 धावा झाल्या आहेत पाहायचं आहे. मात्र संघाची एकूण धावसंख्या 4. षटकातील चौथा चेंडू स्वस्तिक याचा. हो, यावेळेस मात्र कुठंतरी दिशा भटकती, दिशा गती होती, दिशा नव्हती आणि दिशा नसेल तर अशी दशा होऊ शकते. आणि यावेळेस संघाची एकूण धावसंख्येत बळ धावसंख्या झाल्या बिन बाद 5. 1 2 1 3 आणि स्क्वेअर अशा जवळ 5 धावा आलेल्या आहेत. पाहायचा पुन्हा एकदा यावेळेस चांगला फटका आहे. चेंडूच्या पाठीमागे क्षेत्र काऊ करणं, क्षेत्र धावेल, चेंडूला उचलेल तोपर्यंत एक सिंगल धाव आली आहे. सिंगल संघाची एकूण धावसंख्या झाल्या त्या 6 धावा. आमचे स्कोरर सांगतात की आतापर्यंत धावांचा अनालाइज केला ना तर एकूण धावा झाल्या 2 सिंगल आहेत, एक ट्रिपल आली आहे, एक अवांतर आली आहे आणि एकूण धावसंख्या झाल्या त्या जवळ 6 धावा. 6 नन ऑफ द लॉस. फर्स्ट डिलिव्हरी फर्स्ट ओव्हर. पाहायचं आहे पुन्हा तर गोलंदाज. बघा आज आमचे गोवट्याचे सर्व प्रेक्षक बघा आज तरतरीत मध्ये आहेत. यस, कारण आपला संघ काल सुपर 4 मध्ये गेलाय. यस, जरूर स्वागत आहे गोंडलांचं. पहिले षटक काय तेगजा झाले. जरूर या ठिकाणी धावसंख्येला आळा लावला, धावसंख्येला पाबंदी बसवली. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी जरूर अपेक्षित होती स्वस्तिक मात्रेकडनं, परंतु फलंदाजी मी म्हणा अपेक्षित करेन नाईक कडनं, अमित कडनं. परंतु पाहायचं आहे यावेळेस मध्ये मोठे फटक्याला पायबंदी लावली आहे. काय क्षेत्रक्षण झालंय, दुसऱ्या टप्प्यामध्ये क्षेत्रक्षण खराब झालं आहे आणि अशा प्रकारला चुकीला माफी नाही. क्रिकेटमधील चुकीला माफी नाही. तुमची एक चूक ना क्रिकेटमध्ये सुधारायला पाहिजे पारख सर. जर चुका सुधारल्या नाही ना तर चुकांचे कधी खेळ होतील हे सांगू शकत नाहीये. पहिलं षटक संपलं गेलंय. यस, एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर अँड टोटल मूव्स ऑन द 7 रन्स. नन ऑफ द लॉस. विच वॉज द मॅच बिटवीन आय थिंक तारा अँड टाकीगाव. यस, या स्पर्धेमध्ये आपण अनुभवता मी खऱ्या अर्थानं मी अमितकडनं किंवा स्वप्नीकडनं अपेक्षा ठेवल्या नाही आहे. कारण पहिलं षटक हे पॉवर प्लेच्या षटकामध्ये असताना फक्त 7 धावा विचार करत असेल त्यांची प्रबंधन आणि सर्व कंपनी. कारण आपण 3 षटकांचा सामना खेळतो हे फार महत्व, हे टार्गेट फार महत्व आहे. 18 चेंडूचा सामना खेळायचा असेल तर तुम्हाला एक टार्गेट अचीव्ह करायला लागेल, तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. कारण दोन्ही फलंदाजांची अपेक्षा आहे, त्यांची अपेक्षा आहे, त्यांचे पाठीराख्यांची अपेक्षा आहे, त्यांची संघनायकाची अपेक्षा आहे. अपेक्षांचा भंग करू नये. परंतु एका बाजूला तारासंघाचा विचार केला तर तारासंघाने काय गोलंदाजी पहिली केली. ला जबाब. स्वस्तिक मात्र काय पहिले षटक हाताळलंय. केवळ फक्त न फक्त आल्या त्या 7 धावा. 7 धावा आल्या कशा तर जरूर आल्या. एक ट्रिपल आली आहे, 2 सिंगल आल्यात आणि 3 सिंगल आहेत आणि एक अवांतर. अशा 7 धावा आल्या. जरूर चांगलं षटक हाताळलं होतं. परंतु गोलंदाजी मार्ग पुन्हा गोलंदाज उत्तम जोशी. यस, उत्तम जोशी षटकातील पहिला चेंडू उत्तम याचा. यावेळेस चांगल्या आल्या मात्र मी काय यावेळेस कारण माझं अगदी मी समज दोन्ही फलंदाज ओळखतोय चौकार आणि हा येतोय उत्तुंग असा षटकार. ऐकूया डीजे ला.
छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचा आदर्श छत्रपती असतील ना त्यांच्या जीवनामध्ये कधीच पराभव होणार नाहीये. वा अगदी जेव्हा जेव्हा महाराजांचं गीत लागतं ना आम्हाला देखील मोठी ऊर्जा मिळते. आणि यावेळेस नक्की डीजे मास्टर आपलं हार्दिक स्वागत आहे. आल्या आल्या काय स्वागत केलंय फलंदाज अर्थ यावेळेस मात्र स्वप्नील नाईक ना त्यांचा कॅपॅसिटी आहे त्यांची क्षमता आहे. सॉरी खारपाटी स्वप्नील खारपाटील ना हा षटकार आणलाय मिड विकेटला अगदी छेडून आणि ही फलंदाजी अपेक्षित आहे. आता मात्र कुठेतरी ही वादळ घोंगते किती प्रमाणात हे पाहायचं आहे. पुन्हा एकदा उत्तम साडी आहे यावेळेस मध्ये back to back this time. Yes, that's the use and maximum. That's a tremendous six. Yes, DJ, don't waste time. DJ. समजला यावेळेस मात्र जाऊया. काय डीजे बघा आज मात्र पूर्ण मूड मध्ये आलाय कारण रात्रीचे 1 वाजून गेलाय. जेव्हा जेव्हा नाईट टुर्नामेंट असतं ना डीजे वाले काय करतात माहिती आहे 12:30 वाजले ना कारण त्यांचा तर अस्सल रंग दाखवतात. तो स्वागत आहे तुमचं. जाऊया गोलंदाजी पुन्हा तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज उत्तम. वाह यावेळेस काय चेंडू काढलाय चेंडू मध्ये जोर आहे चांगला काढपणे साईडने खेळला गेला मात्र एक जरूर लांबी लागली आहे. कारण यावेळेस मात्र मी म्हणेन अशी साईड रोटेट केलं तरी अमितकडे पण मोठी क्षमता आहे जरूर या ठिकाणी. तर संघाची एकूण धावसंख्या झाल्या आहेत आमची स्कोर संख्या आहे 20 धावा 20 धावा काय लावायला सुरुवात झाली आहे. कारण अपेक्षा आहे अमितकडनं अपेक्षा आहे स्वप्नीलकडनं अपेक्षा आहे. कारण टाकीगाव संघाला आम्ही जवळून ओळखतोय. टाकीगाव संघाला हार्ड हिटर संघ आहे चांगला मजबूत बांधण्याचा स्ट्रॉंग पडता परंतु तारा संघ तेवढाच मजबूत आहे. म्हणजे 2 लंबे रेस के घोड़े के बीच में ये लड़ाई है जरूर इस बात कहूंगा एक बार फिर उत्तम. यावेळेस मात्र जरूर चांगला फटका चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि यावेळेस मात्र परतावं लागेल अमितला. आणि यावेळेस संघाची एकूण धावसंख्या 1-20 ऐकूया सुमधुर आवाज डीजे श्याम. मी काय बोलते परत डीजे ऑपरेटर म्हणजे बॉब आहे ना लग्न झाले का. अरे वा म्हणूनच काय आज बघा डीजे ऑपरेटर म्हणजे युवक आद्यापर्यंत कुमार आहे म्हणजे त्यावेळेस त्याच्या अनुषंगाने तो गाणी लावतो. येस डीजे तुझं खूप खूप मी स्वागत करेन कारण रात्रीच्या वेळेमध्ये अशा प्रकारचे गाणी लावतात ना तुमचं लगेच स्वागत. आमची म्हणजे ऊर्जा तुम्ही तापवता. जाऊया मैदानाकडे गोलंदाजी मार्कवर असं उत्तम. हा मग आमचा विषय होता मित्र कधी आपण सिरियस नाहीये कारण सिरियस माणसं कुठे असतात हॉस्पिटलला. आपण मजाक मारी माणसात म्हणून इथंच क्या बात आहे जरूर स्वागत आहे. यस रुपेश मात्रे आमचे कोपरोली त्यांच्याकडे म्हणते की शुभेच्छा आले रुपेशजी मात्रे. चला पुन्हा यावेळेस मग हलकासा कट केलाय दिशा दिली दिशा बरोबर चेंडू बघा इथे मध्ये चेंडू मध्ये चांगला क्षेत्रक्षण तोपर्यंत मिळतील 2 धावा. प्रबंजन परदेशी आल्याला सुरुवात केली डालबाद लोणचाने फटका मारला 2चा. यावेळेस असं आमचे बरेचसे समालोचक बोलतात प्रत्येकाची वेगळी शैली असते आणि त्याचा डायलॉग आमचे रमेश घरत खरोशीचे त्यांचा डायलॉग आहे. परंतु व्हायचा आहे गोलंदाजी मार्क पुन्हा एकदा गोलंदाज उत्तम जोशी एक सिनियर खेळाडू दिसतोय परंतु व्हायचा आहे पुन्हा एकदा. वा प्रत्येकाचा चांगला फटका आहे. एक तर जरूर मिळालेला धाव दुसरा धावचा प्रयत्न करेल का. येस यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण फंबल झाल्यानंतर क्विक प्रबंधने ऍक्शन घेतली आहे आणि इन्स्टेड ऑफ ही हॅव टेकन द सेकंड वन तिथे 1 होती तिथे 2 झाल्या आणि संघाची एकूण धावसंख्या दिल्या 24 धावा. आमचे पराग थोडी सांगतो की 24 धावा म्हणजे 2 डझन धावा. डझनला फार महत्व आहे 12ला फार महत्व आहे. कोणाचे 12 वाजतात हे सांगू शकत नाहीये कारण दिवस जरी 24 तासाचा असला ना तर 12 तासाची रात्र आणि 12 तासाचा दिवस. आणि एखादा मुलगा जन्माला आला ना त्याचे 12 करतात एखादा माणूस गमवला तरी 12 करतात. आणि 12 स्वर आहेत मराठी भाषेत 12 स्वर आहेत आणि 12 मतीचे टिंबडे म्हणजे इनशॉर्ट 12 म्हणजे 12चा मोठा आकडा 12चा आहे. आणि यावेळेस मात्र 2 षटकांचा खेळ संपला गेला. एकूण धावसंख्या झाली ते 24 आणि जवळजवळ 8 मिनिटं झाली. लक्षात घ्या अलर्ट करतो टायमिंग 8 मिनिटं झाली 2 षटका म्हणजे प्रत्येक षटकाच्या पाठीवर तुम्ही 4 मिनिटं घेतलीत. यस जिंकायचं म्हटलं ना तर योग्य पत्ते खोलावे लागतात. वेळ चुकली ना तुमची हुकुमाचे एक्के देखील वाहतात तुमची वेळ आहे. हा येस आमचे बघा बरेचसे प्रेक्षक आमचे कोपरोलीचे असतील आमचे गोडण्याचे असतील पिरकोनचे असतील आमचे टाकीगावचे असतील बरेच जण मैदानाच्या बाहेर एक्के खोलतात म्हणजे वेळ आहे ती. हा
कारण जिंकायचं म्हणलं तर योग्य ते वेळी योग्य पत्ते खोळवला. वेळ चुकली, हुकमाचे एक्के बाहेर. बघूया इथे मात्र कोण हुकमाचे एक्के खोलतोय. शेवटचे षटक, आक्रमण अपेक्षित आहे. येस, यावेळेस चेंडू जाईल, चेंडू गेलाय. येस, इट इज अ ह्यूज ट्रिमेंडस सिक्स. डीजे ऑन. आणि जेव्हा ना तेव्हा आम्हाला नक्की ते मोठा ऊर्जा असते. यावेळेस पुन्हा तर गोलंदाज, हो हो, यावेळेस चेंडूला काय कदाचित धावा देऊन जाईल. चेंडू अगदी अगदी गोळीच्या रफ्तार 1-2 डाऊन चौकारचं स्वागत. येस डीजे. एक होते 1:30 झाले. झोप येत नाही डीजे मास्टरला. जरूर यावेळी आपल्याला दाखवतो लेखकाला काय सुचवायचं आहे हे याच्या गाण्यातून आपल्याला कळलेलं आहे. चला, संघाची एकूण धावसंख्या बघा, आज रफलेली आहे, धावलेली आहे 30 धावा. काय 34 धावा. धावसंख्येला आकार आलाय. ज्या पद्धतीचा गेम तापलाय, अगदी प्रबंधन आल्यानंतर पाहिजे आज स्वप्नील देखील पेटलाय. पण अमितनी फारशी 8 चेंडूमध्ये 25 धावांचं योगदान अर्थातच झालेलं. स्वप्नील खारपणे क्या बात आहे, काय योगदान दिलंय. अमित नंतर हा प्रबंधन वेळेस मात्र पाहायचं आहे. पुन्हा एकदा यावेळेस हा चेंडू कदाचित मे बी येस, इट इज अ वाईड डिलिव्हरी. हा तुमच्याकडे गती होती दिशा नव्हती आणि पंच त्यांवर रश दाखवतात. यस, अंपायर इज इंटरेस्टिंग टू गिव्हन द वाईड डिलिव्हरी. येस अंपायर, गुड लक. वन्स मोर. पाहिजे हा चेंडू यावेळेस मात्र आव्हांतर चेंडू दर्शविला. संघाची एकूण धावा 35 धावा. 35 आकडा मला लय आवडतो. फक्त मराठी भाषेमध्ये 35 मला भेटू दे बस, मला लय आनंद व्हायचा. यावेळेस मध्ये 35 आकडा. पुन्हा एकदा हा चेंडू यावेळेस मध्ये चांगला फटका. चेंडू जाईल मात्र क्षेत्ररक्षकाला अडवून छेडून चेंडू गेले चौकासाठी. संघाची एकूण धावसंख्या 39. डीजे ऑन. सो मच. आज बघा संपूर्ण कोपरोली नगरी आज या मैदानात उतरली. आमचे सागर भाई देखील आहे. आज बघा आमचे बरेचसे या ठिकाणी आमचे नमोद आणि नमोद म्हात्रे आणि कंपनी, आमचे राज असतील, आमचे बरेचसे या ठिकाणी आज प्रेक्षक रोहन म्हात्रे वगैरे बघा आज संपूर्ण रात्र या स्पर्धेला दिली आहे. आमच्या कोपऱ्याचे सर्व ग्रामस्थांनी त्यांचं मनस्वी स्वागत करेन. आमचे आदेश कोहली देखील या ठिकाणी दिसतात. पण एकंदर विचार केला या मैदानाचा आज धावसंख्येला कसा आकार आलाय. 39 धावा यावेळेस मात्र जरूर आला. आमचे विकू डीजे ऑपरेटर विकू आपलं देखील हार्दिक स्वागत. कोपरोचे युवक मास्टर डीजे ऑपरेटर विकू आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. परंतु धावसंख्येला या ठिकाणी जर विचार करा, पराग काय सुरुवात केली. असं वाटतं पहिल्या षटकामध्ये फक्त 7 आल्या होत्या. असं वाटतं कुठेतरी 30च्या आत येईल धावा. परंतु क्रिकेटमध्ये कधी काय होईल त्याची शाश्वती नाहीये. म्हणून रंग बदलला खेळ म्हणजे क्रिकेट. कधी गोलंदाज कधी फलंदाज. यावेळेस हो येस, दांडी गुल हिट विकेट आउट झाली आहे. आणि अशा प्रकारची हिट विकेट जाते ना तेव्हा प्रत्येकाला थोडंसं नार्थ. आणि यावेळेस मात्र हिट विकेटच्या स्वरूपानं दुसरी येस जरूर या ठिकाणी ऐकूया डीजे.
मात्र आपल्या देखील शुभेच्छा आलेल्या आहेत कोपरवलीवरनं. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस यासाठी केला होता, परंतु इथे चेंडू मात्र काय, चेंडू मात्र यावेळेस मात्र झेलबाद होतोय. यस, नाटकाचा पहिला प्रयोग आहे ना, प्रयोग हा संपलेला आहे. कारण दुसऱ्या प्रयोगमध्ये काय होणार, संघाची एकूण धावसंख्या झाली आहे ती आमची 39. म्हणजे आमचे पराग सांगतात की 3 षटकांचा खेळ संपला 39, म्हणजे एक्झॅक्टली 13ची सरासरी ठेवली आहे. परंतु 40चा स्कोर आहे, म्हणजे एक्झॅक्ट तुम्हाला पाहिजे 13.33. नो क्वेश्चन, इथे 40 करू नका, इथे त्याला आपोआप होते. 40 धावा पाहिजे, 18 चेंडू 40 धावा, म्हणजे 18 चेंडू 40 धावा. तुम्हाला समीकरण सांगतोय, कारण प्रत्येक षटकाच्या पाठीमागे बनवायचा 13.33 एक्झॅक्टली. कारण ही परीक्षा आहे, हा प्रश्न आहे, आणि प्रश्नाचं उत्तर कोण देईल ना तोच परीक्षेमध्ये पास होईल. जो उत्तर देणार नाही तो कोण होणार आहे, नापास आहे. पण प्रश्न असा आहे टीट फॉर टॅट, जसाच तसं उत्तर दिलं पाहिजे. कारण हा प्रश्न तुम्हाला 39 धावांचा प्रश्न आहे. कोण सोडवेल, जो सोडवेल तो पास होईल, आणि जो सोडवणार नाही तो अर्थातच नापास होईल. परंतु पाहता या स्पर्धेमध्ये कोणाच्या गळ्यामध्ये विजयाची माल आणि कोणाला मात्र या ठिकाणी विशेष करून पराभवाचे चटके स्वीकारले जातील हे ऐकूया. पुन्हा एकदा आपल्या समोर आवाजामध्ये बदल होताना दिसतोय. पुन्हा एकदा आपल्या समोर आमच्या गोडणे गावाचे अर्थात शिवकुमार पाटील, एका बाजूला पाटील शनिकुमार पाटील, एका बाजूला पाटील आहेत आणि दुसऱ्याकडे म्हात्रे आहे. पुन्हा एकदा गोड आवाज ऐकूया. या विभागात नामांकित आमचे सिनियर कॉमेंटर शनिकुमार पाटील. धन्यवाद. धन्यवाद नवनाथजी. तर जाऊया मैदानावरती. खऱ्या अर्थानं 40 धावांचा पाठलाग करायचा असेल, मग समोर असलेला तो संघ असेल तो आपण पाहतोय तारा संघाला 40 धावांचा पाठलाग करावा लागेल. मग त्या कशा प्रकारे 40 धावा इथं हाताळल्या जातील या मैदानावरती. खऱ्या अर्थानं आपण म्हणतोय की 18 चेंडू आणि 40 धावा असतील. आव्हान थोडं कठीण असेल, परंतु आव्हान ते कठीण सोपं करावं लागेल. मग ते सोपं करण्यासाठी काय करावं लागेल, आल्यापासून ठोकमठोकी. पायच्या मैदानावरती कशा प्रकारे ठोकमठोकी केली जाईल. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की 40 धावा आहेत, डोंगर आहे समोर, परंतु पोखरायचा कशाने आहे तो आपण साध्य करायचा आहे. नक्कीच आम्ही सांगतोय वारंवार की डोंगर पोखरायला एक तर पोकलन लावावी लागतोय, आणि ती पोकलन जर आपल्याकडे असेल ना तर तो डोंगर लय लिया सहजरित्या पार केला जाऊ शकतोय. आपण पाहतोय की कारण आपण पाहिलंय की आता याच्या अगोदरचा सामना सुद्धा पहिल्या ओव्हरमध्ये डोंगर पोखरायला घेतला होता, परंतु तो डोंगर पोखरता नक्कीच बकेट इथं मात्र तुटलं होतं. तशा प्रकारची गत जर झाली तर नक्कीच मी सांगतोय की या सामन्यामध्ये आपल्याला खूपच मजा पाहावी मिळेल. हॅलो चेक, एक मिनिट. शनिकुमार पाटील, आपले औरेगावचे सुपुत्र रोहित गावण तसेच अतुल गावण तसेच प्रणित गावण यांना विनंती करतो तुम्ही सुद्धा या व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. आणि त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 501 रुपयाची भरभर देणगी या स्पर्धेला मात्र नक्कीच लागली. रोहित गावणकडून नक्कीच आयोजन कमिटी आभारी असेल. गोष्ट शनिवार पाटील. नक्कीच आम्ही सांगू इच्छितोय की अशा प्रकारच्या स्पर्धांना किंवा एखादा मोठा कार्यक्रम जर होत असेल ना तर त्या कार्यक्रमाला हातभार लावणे गरजेचं असेल. मग तो अशाच प्रकारचा 501 रुपयाचा हातभार आमच्या या सहकारी मित्रांकडून मिळालाय. नक्कीच त्यांचा आम्ही आभारी आहोत. तर जाऊया मैदानावरती. खऱ्या अर्थानं लढत चालू असेल ती तारा विपक्ष, इथं आपण पाहतोय ती टाकीगाव, तारा विपक्ष टाकीगाव यांच्यातील ही लढत. मग 40 धावांची लढत असेल. कशा प्रकारे चेंडू द्यायचे आहेत. आयोजक मित्रांना विनंती असेल की आपण चेंडू फेका मैदानामध्ये. नक्कीच आपण इथं वेळेचं भान नक्कीच पाळायचं आहे, कारण वेळ आपल्यासाठी थांबणार नाहीये. कारण आपण किती वेळ जरी थांबलो इथं तरी वेळ आपल्यासाठी थांबणार नाहीये. लगेचच सुरुवात केली जाईल सामन्याला. खऱ्या अर्थानं आजच्या दिवसात, आजच्या या रात्रीमध्ये आपण पाहिलंय की नक्कीच आपण पाहतोय की आमचे क्वालिफाईड पंच मग मैदानावरती चाणक्य रीतीने इथं पंचगिरी करताना दिसत आहेत. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करून जाऊया आजच्या या दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याकडे. नक्कीच 40 धावांचा सामना असेल. मग 3 षटकांमध्ये ती 40 धावा सोडवाव्या लागतील.
आणि त्या रोखण्यासाठी नक्कीच सज्ज असेल तो सामोरे असलेला टाकीगाव संघ. मग टाकीगाव संघाला कोण विसरेल आणि सामोरे असलेला तो तारा संघ. काय मातब्बर संघ या आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालेत. आजच्या दिवसातील सर्व लढती आहेत ना एकमेव लढती होत्या. मग त्या लढतीमध्ये नक्कीच आपण ज्यांनी ज्यांनी विजय संपादित केलाय खऱ्या अर्थानं तो विजय हिसकावून घ्यावा लागलाय प्रत्येकाला. मग तो विजय आपल्या संघाच्या बाजूने झुकवला आणि ही दुसरा सामना आपल्याला खेळण्याची संधी दिली गेली या मैदानावरती. मग तारा संघ असेल मग टाकीगाव संघ सुद्धा असेल. जायचं पाहायचं एक 40 धावांचं विजय उद्दिष्ट कशा प्रकारे हे पार केलं जातोय. मग सामोरे असलेला तारा संघ पाहायचा आहे. 40 धावा लक्षामध्ये ठेवायच्या आहेत. 18 चेंडू असतील 40 धावा. गोलंदाज प्रभंजन परदेशी हा स्ट्राईक साठी असेल तो स्वास्तिक म्हात्रे आणि आनंद म्हात्रे अशी जोडी मैदानावरती असेल. पाहायचं आहे स्वास्तिक आणि आनंद जर आपल्या संघाला द्यायचा असेल ना तर नक्कीच विजयाच्या दिशेनं सामन्याला सुरुवात केली जाईल. नक्कीच पंचांचा हा हिरवा कंदील आपण पाहतोय आणि पहिला चेंडू हाताळण्यासाठी प्रभंज इथं सज्ज असेल. पाहायचा आहे हा पहिला चेंडू. पहिल्या चेंडूला नक्कीच सुंदर सन्मान दिला गेलाय. चेंडू जातोय सीमारेषेलगत तोपर्यंत फील्ड केला जाईल. तोपर्यंत एकाच धाबेने समाधान मानावं लागेल. एका धाबेने श्री गणेशा केला गेलाय संघाचा. खऱ्या अर्थानं 40 मधली एक इथं वजा केली जाईल. 39 धावांची अद्याप गरज असेल. चेंडू सुद्धा आपण पाहतोय 18 मधून एक वजा केला तर 17 चेंडू आणि 39 धावांची गरज असेल. मग त्या 39 धावा जर करायच्या असतील ना तर मोठा फटका येणे गरजेचं असेल प्रति षटकामागे. तर तेवढ्या ताकदीची गोलंदाजी आपण पाहतोय नक्कीच प्रभंजन यांच्या माध्यमातून. 17 चेंडू 39 धावा. मग ते 39 बनवावे लागतील. या स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल ना तर 39 बनवावे लागतील आणि 38 धावांवरती रोखावं लागेल. कारण कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम असेल. मग ते कंपल्सरी चेसिंग करायचं असेल ना मैदानावरती तर आक्रमक व्हावं लागेल. मग समोर असलेला आपला आनंदला ते आक्रमक व्हावं लागेल. पाहायचंय पहिला चेंडू हाताळायचा असेल या सामन्यामधला. नक्कीच दुसरं चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल तो प्रभंजन. हा पुढचा चेंडू पाहायचा इथं. हा चेंडू इथं हाताळला गेलाय. झेल आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय. पाहायचंय झेल मात्र जमिनीला दान केला गेलाय. पाहायचंय त्याचं बेनिफिट उचलत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. खऱ्या अर्थानं दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. या 2 धावेने संघ पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 धावा. आत्ता मात्र चेंडू इथं 2 खर्च केले गेले. धावसंख्या मात्र धावफलकावरती नोंदली गेली ती 3 धावा. आपण पाहतोय कुठंतरी त्या डोंगराकडे जाताना दिसत आहेत दोन्ही खेळाडू परंतु शांत गतीने जाताना दिसतात. आपण पाहतोय तिसऱ्या चेंडूचा पुन्हा एकदा सामना करावा लागेल. आपण पाहतोय प्रभंजन गोलंदाजी मार्कवर केलवण्याच्या या ग्राउंडवरती आपण पाहतोय. हा चेंडू पाहायचा आपण इथं. चोरटी धाव सुद्धा इथं घेण्यात यशस्वी ठरलाय आणि अभ्यंतर चेंडू अशा रीतीने या चेंडूवरती आपल्याला 2 धावा. कुठल्याही प्रकारचा हा चेंडू खर्च न करता 2 धावा मिळत आहेत. म्हणजे संघाची धावसंख्या जवळपास 5 धावा धावफलकावरती नोंदल्या गेल्यात. आपण पाहतोय आतापर्यंत हा अभ्यंतर आलेला चेंडू. तदनंतर हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रभंजन कशा प्रकारे हाताळतोय पाहायचंय. 40 धावांचा डोंगर. क्षेत्ररक्षक इथं मात्र मिस होतोय. पाहायचंय त्याचा फायदा उचलत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. नक्कीच दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. या 2 धावेने संघ पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 7 धावा धावफलकावरती. आतापर्यंत 3 चेंडू खर्च केले गेलेत. 7 धावा धावफलकावरती असतील. नक्कीच 15 चेंडू आणि 33 धावांची गरज असेल. 15 चेंडू 33 धावांची गरज. मग ते कशा प्रकारे समीकरण सोडवावं लागेल या मैदानावरती. मग प्रभंजन पाहायचा आहे पुढचा चेंडू सुंदररित्या इथं कलेक्ट केला गेला. चेंडू येतोय सीमारेषेलगत. नक्कीच चेंडू पार होईल. सीमा पार चौकार आणि संख्येने 4 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येला येतोय आकार. धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. साहेब या मंचावरती यायचं आहे. या लवकर लवकर. नक्कीच आपण पाहिलं गेलं या चौकाराच्या साहाय्याने मात्र धावसंख्येला आकार आलाय. धावसंख्या धावफलकावरती 11 धावा धावफलकावरती नोंदल्या गेल्यात. 40 मधल्या 11 काढल्या तर नक्कीच आपण पाहिलं गेलंय 14 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल.
14 चेंडू 29 धावा. मग गोलंदाजी कशा प्रकारे करायला पाहिजे ते प्रभंजननी जाणायला पाहिजे. पाहायचा इथं हा चेंडू पुन्हा एकदा झेल आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक आणि कुठलीही चूक न करता हा मात्र पहिला हादरा इथं आपण पाहतोय तारा संघाला बसताना दिसतोय. त्याचं स्वागत डीजे सॅम. निखिल माली धन्यवाद डीजे मास्टर. तर जाऊया मैदानावरती. खऱ्या अर्थानं नक्कीच सामना स्पीडअप करायचा आहे थोडा. अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत या मैदानावरती. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की आत्ता तब्बल जर पाहिलं गेलंय तर 1:37 मिनिटं झालीत आणि मग त्या 1:37 मिनिटानंतर चालू झालेला हा पुन्हा एकदा सामना आपण पाहतोय. तारा विपक्ष टाकीगाव. टाकीगाव संघानं नक्कीच गोलंदाजी मध्ये बदल आपण पाहतोय की शेवटचा चेंडू अद्याप ही बाकी असेल या षटकामधला. नक्कीच आपण पाहूया प्रभंजन याच्या षटकातील हा शेवटचा चेंडू आणि नवीन आलेला फलंदाज मयूर जाधव. मयूर जाधव पाहायचा आहे तारा संघाचा हा उभरता खेळाडू. नक्कीच आपण पाहिलं गेलंय ज्याच्यावरती जिम्मेदारी असेल मग ती जिम्मेदारी इथं झुगारून नक्कीच चेंडू सीमा पार होतोय की काय पाहायचं आहे आणि चेंडू जातोय सीमा पार. षटकार या ब्रँडेड. नक्कीच हा चेंडू मात्र धन्यवाद डीजे मास्टर. खऱ्या अर्थानं आपल्या विभागामध्ये लागलेली कीड ज्याला म्हणतात जे आपण आता आपल्या डीजेच्या माध्यमातून ऐकलीत. एखाद्याचं कोणाचं जर लग्न जमत असेल ना तर त्याच्यामध्ये काड्या पोचकण्याची सवय. जाऊया मैदानावरती. खऱ्या अर्थानं आता मात्र या षटकारानं नक्कीच धावसंख्येला आकार आलाय. धावसंख्या धावफलकावरती असतील 17 धावा धावफलकावरती असतील. आपण पाहतोय कुठेतरी एक चांगलं काम होत असताना मात्र इथं चांगलीच धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 17 धावा धावफलकावरती असतील. पहिलं षटक खूपच महागडं म्हणावं लागेल कारण 40 धावांची गरज होती तारा संघाला आणि त्याच्यामधल्या 17 वजा करून टाकल्यात पहिल्या षटकामध्ये. मग दुसरं षटक कशा प्रकारे येतोय पाहायचं आहे. अजूनही सामना दुतर्फी असेल मग ते लढाई करावी लागेल परंतु सामन्याला लगेचच सुरुवात करायची आहे. चला वेळ नका दौडू कारण वेळेला खूप महत्व आहे. वेळ जेवढी आपण आमच्यासाठी द्याल ना तेवढं आपलं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये कारण प्रत्येकाला इथं थांबायला वेळ नाही आहे. चला जाऊया मैदानावरती. खऱ्या अर्थानं दुसऱ्या षटकाला सुरुवात केली जातोय. पहिला चेंडू हातलतोय पाहायचा आहे ओमकार नाईक. इथं मात्र सुंदर चेंडू खेळून काढला गेला पाहायचा आहे. चेंडू उचलतोय तोपर्यंत दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. या 2 धावेने संघ पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 19 धावा धावफलकावरती असतील. दुसऱ्या षटकाला सुरुवात होताच पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च. अशा प्रकारची जर धावसंख्या खर्च करत गेला ना तर नक्कीच मला तर वाटतंय तारा संघ या विजयाच्या समीप जाताना दिसेल आपल्याला. खऱ्या अर्थानं पाहतोय आपण 6 चेंडू आणि एक 7वा चेंडू खर्च झालाय आणि धावसंख्या धावफलकावरती 19 नोंदली गेली. नक्कीच 11 चेंडू आणि 21 धावांची अद्याप गरज असेल कारण 40 धावांचा भला मोठा डोंगर होता आणि तो डोंगर पार करण्यासाठी तशा प्रकारची सुरुवात सुद्धा केली गेली. एखादी जेसीबी नाही तर पोकलन लावली गेली होती पहिल्या षटकामध्ये. मग ज्याच्यामध्ये आपण पाहिलं गेलंय 17 धावा तब्बल कुठून काढल्या गेल्यात. मग त्या कुठून काढाव्या लागतील आणि त्या रोखण्यासाठी नक्कीच टाकीगाव संघाला प्रयत्न करावा लागेल. हा गोलंदाज आपण पाहतोय ओमकार नाईक. ओमकार नाईकला ते करून दाखवावं लागेल. खऱ्या अर्थानं हा चेंडू पाहायचा आहे. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता केली जाईल. खऱ्या अर्थानं अशा प्रकारचा चेंडू जर निर्धाव आला ना तर समोरच्या संघावरती दडपण. मग ते दडपण आपल्याला पाहायला मिळालं. समोर असलेला आनंद म्हात्रेवरती ते दडपण आपल्याला पाहायला मिळालंय. नक्कीच आपण जाऊया मैदानावरती. अर्थातच हा पुढचा चेंडू इथं आपण पाहतोय ओमकार नाईक याचा. हा चेंडू मात्र भिडकावून दिला गेला. चेंडू जाईल सीमा पार. षटकार डीजे सॅम.
नक्कीच आपलं स्वागत असेल. सुमधुर संगीत आपल्याला पाहायला मिळालंय आणि ते संगीत ऐकवलं गेलंय DJ सॅम बॉयज यांच्या मात्र. आणि धावसंख्या मात्र इथं धावफलकावरती 25 धावा, 25 धावा धावफलकावरती असतील. नक्कीच आता मात्र समीकरण थोडंसं जवळ येऊन ठेवलंय. 9 चेंडू 15 धावांची गरज असेल. 9 चेंडू 15 धावांची गरज असेल. मग त्या 15 धावा कशा प्रकारे येतात या मैदानावरती आपण पाहतोय. वेळ दवडायची नाही आहे मित्रांनो, वेळेला खूप महत्व आहे. नक्कीच इथं चेंडू सिलेक्ट केला गेलाय आणि लगेचच पुन्हा एकदा आपण पाहतोय की सामन्याला सुरुवात होईल. आमचे क्वालिफाईड पंच असतील मैदानावरती दाखल, मग ज्यांच्या मार्फत नक्कीच सूचना दिल्या जातील की सामना स्पीडअप करायचा आहे. हा पुढचा चेंडू इथं आपण पाहतोय ओमकार नाईक यांचा 55 पार करत टाकला गेलेला चेंडू. हा चेंडू मात्र नक्कीच इथं मात्र सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. निर्धाव चेंडू, खऱ्या अर्थानं षटकारानंतर आलेला निर्धाव चेंडू आपण पाहतोय. एक चांगलं गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलंय की ओमकार नाईक यांच्या माध्यमातून जरी षटकार आला असला तरी पुढचा चेंडू मी डॉट काढेन. नक्कीच अशा प्रकारचा हा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. मग जाऊया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ओमकार नाईक 55 पार करत टाकलेला हा चेंडू. झेल आहे, झेल खाली, क्षेत्ररक्षक झेल जमिनीला दान करतोय, पाहायचं आहे क्षेत्ररक्षण चांगलं होतोय तोपर्यंत एकच धाबेवरती समाधान मानावं लागेल समोर असलेल्या आनंद. आणि एका धाबेने संघ पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 26 धाबा. 26 धाबा. एक मिनिट, याच्या पुढचा होणार सामना श्री स्वामी समर्थ कोपरुली विपक्ष देवा ग्रुप आवरे. दोन्ही संघ संगनायक कुठे असतील प्लीज टॉस साठी यायचं आहे. दुसरा पुकार श्री स्वामी समर्थ कोपरुली विपक्ष देवा ग्रुप आवरे, लवकर लवकर या टॉस साठी. नक्कीच आपण पाहतोय आमचे स्कोरर मित्र सांगतायत की सुंदर खेळ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. हा चेंडू मात्र इथं हेरलाय, पाहायचा चेंडू जाईल सीमा पार षटकार. या षटकाराचं स्वागत केलं जाईल. DJ सॅम. वाराचा पैसा वाऱ्यावर गेला रे, वाऱ्यावर गेला रे. नक्कीच सामन्याला सुरुवात केली जाईल. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मित्रांनो, चुकतोय तो माणूस आणि चूक सुधारून घेतोय तो सुद्धा माणूस असतोय. नक्कीच आपण धावसंख्येकडे जाऊया. खऱ्या अर्थानं थोडस डिस्टर्ब झालंय, परंतु धावसंख्या धावफलकावरती 32 धावा धावफलकावरती असतील. अजूनही 8 धावांची गरज. हा चेंडू इथं पुन्हा एकदा सीमारेषेलगत जातोय, पाहायचं चांगलं क्षेत्ररक्षण होतोय तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मात्र दुसरी धाव घेताना रनआउटच्या स्वरूपात खेळाडू बाद होताना दिसतोय. नक्कीच हा हादरा. मग DJ सॅमला संधी असेल. DJ कोपोडी संघाचा संघनायक तसेच देवा ग्रुप आवरे संघ संघनायक निखिल माली यांच्या पवित्र शुभ हस्ते टॉस विन केले जाईल. श्री स्वामी समर्थ कोपरोली विपक्ष टीम देवा ग्रुप आवरे. सामना 3 षटकांचा राहील. एक मिनिट, आणि जास्त धावा जो करेल त्याला मात्र बाय दिली जाईल. या दोन्ही संघामध्ये ही नोंद घ्या. टॉस विन जिंकलाय आवरा ग्रुप. लवकर निर्णय कळवायचा आहे. ओ शनी कोण पाटील. नक्कीच आपण पाहूया मैदानावरती मात्र रंगत निर्माण होतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की हे तिसरं षटक हाताळलं जातोय आणि 5 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल. हा चेंडू इथं पाहायचा आहे, फटका थोडा फसलाय परंतु नाही, मात्र इथं
झेल जमिनीला दान केल्या गेलाय, परंतु त्याचं बेनिफिट इथं मात्र 2 धावेने उचललं जाईल. आत्ता मात्र आपण पाहिलं गेलंय की 5 चेंडू 7 धावा पाहिजे होत्या आणि आत्ता मात्र समीकरण असेल 4 चेंडू आणि 5 धावा. मग 4 चेंडू कशा प्रकारे हातलावे लागतील हे मात्र टाकीगाव संघाला आता मात्र रणनीती आखावी लागेल. खऱ्या अर्थानं गोलंदाज आहे तो आपला स्वप्नील खार पाटील. मग ते 4 चेंडू कशा प्रकारे हातलावे हे स्वप्नीला चांगलंच माहित असेल. हा चेंडू पाहिजे, झेल आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक आणि मात्र खेळाडू इथं मैदानाच्या बाहेर येईल. नक्कीच आपण पाहतोय की आता काय होणार ही मॅच कोण मग आता सामना नक्कीच आपण सांगू इच्छितोय की सध्याच्या स्थितीला फासल्या फासफूस होतील, कारण दोन्ही संघांना जिंकायचं आहे. हारण्यासाठी कोणी या मैदानावरती आला नाहीये, कारण नक्कीच सध्याच्या स्थितीला चांगली खेळी करत असताना 9 चेंडू मध्ये 14 धावा जमवल्या होत्या. मग आपला विजय साजरी करायचा होता, परंतु अचानक आलेला हा झटका आपण पाहिलाय की नवीन आलेला फलंदाज असेल शैलेश म्हात्रे. पाहायचंय शैलेश म्हात्रे. आता मात्र धावसंख्या आपण पाहिल्या गेल्यात की धावसंख्याची गरज असेल ती 3 चेंडू 5 धावांची गरज. 3 चेंडू 5 धावा. मग टाकीगाव की तारा. पाहायचंय एक धाव तर सहजरित्या पळून काढली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. पाहायचंय दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि तिसरी धाव सुद्धा इथं पूर्ण केली गेली. खऱ्या अर्थानं इथं मात्र सामन्याला खरा टर्न दिला गेलाय, परंतु पाहायचंय अजूनही सामना दुतर्फी असेल. नक्कीच सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल. पाहायचंय थर्ड अंपायरचा निर्णय. नक्कीच नॉन स्ट्राईक इनला चेक करायचं आहे का अंपायर? हा नक्कीच. बॅट दाखव. झूम करा जरा बॅट. तुला काय चाललास ये इकडे ये इकडे ये. काय तो बाहेर हाय नाही. सॉस आहे ना सब तो उठ्ठ गरज असेल या मैदानावरती. आपण पाहतोय जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे या सामन्याचं. खऱ्या अर्थानं सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. रसिक प्रेक्षक मायबाप जोरदार टाळ्या होऊ दे या दोन्ही संघांसाठी. खऱ्या अर्थानं आता मात्र दोघांची पण कसोटी इथं या मैदानावरती दिसेल. कशा प्रकारची फासण्या त्या फासफूस होणारच प्रत्येकाच्या, कारण प्रत्येकाला जिंकायचं आहे मित्रा. मी तर सांगतो या मैदानावरती कोणी हारण्यासाठी नाही आहे. टाइमपास नको. नक्कीच आमचे पंच इथं मात्र तसे तज्ञ पंच आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच आपण पाहतोय. चला गोलंदाज स्वप्नील खार पाटील. मग कशा प्रकारे हे 2 चेंडू हातलतोय पाहायचंय. 2 चेंडू 2 धावांची गरज असेल. हा चेंडू फेकला जाईल पाहायचंय. एक धाव तर सहजरित्या पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल पाहायचंय. नक्कीच पुन्हा एकदा पंचांना वरती यावं लागेल.
तिसऱ्या पंचांची भूमिका बजावणारे आमचे पंच क्वालिफाईड पंच आहेत मित्रांनो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा या पंचांचं. आज आपण पाहिलं असेल जरी नाईट असली तरी या नाईट मध्ये जर आपण पाहिलं गेलंय कंपल्सरी इथं अंपायरगिरी करतात हे तिन्ही पंच आपले. नक्कीच तिसऱ्या पंचांची भूमिका बजावणारे विशी कोहली. नक्कीच इथे मात्र तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय की हा चेंडू नो आहे आणि या नक्कीच नोच्या जोरावरती खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की इथं मात्र तारा संघ विजयी होताना दिसतोय. एक चेंडू राखून नक्कीच विजयी संपन्न केलाय. पराजित संघाचं सुद्धा आम्ही अभिनंदन करू कारण आपण या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिलात आणि या स्पर्धेमध्ये आपण आलात. हॅलो धन्यवाद शनिवार पडेल. चला देवागुर आवरे टॉसमिक जिंकलाय. देवागुर आवरे लवकर लवकर फिल्डिंग सजवून घ्या. हॅलो हार्डलक टीम टाकीगाव. बघा शेवटच्या क्षणात झाल्या चुका आणि हा संघ मात्र पराभव झाला या ठिकाणी. मिस फिल्डिंग सामन्याचा सामनावीर प्लेअर ऑफ द मॅच हा अवॉर्ड आपण देणार आहोत. मिस फिल्डिंग मुळे मात्र हा संघ या ठिकाणी पराभूत झाला. चला नेक्स्ट मॅच कोपरोली आणि आवरे. व्यसनाचं फार अवघड